हे प्राणायाम जेव्हा मी अभ्यास करत होतो त्यावेळेला अखंड ज्योतिकडचं पुस्तक माझ्या वाचण्यात आलं, जे पहिलं इथे देऊन गेलेलं. त्या पुस्तकामध्ये अनुलोम विलोम या प्राणायामाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आणि त्या माहितीमध्ये मला कळलं की हे प्राणायाम अनुलोम विलोम जे प्राणायाम आहे हे बायपोलर डिसऑर्डरचे जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी ते वापरलं गेलं म्हणजे त्यांच्याकडनं ते करवून घेतलं गेलं, रेग्युलर त्याची ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यातनं त्यांना खूप चांगले रिझल्ट्स आले. बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय? व्यक्ती अति उत्साही अति आनंदी असतो किंवा व्यक्ती एकदम दुःखी, परस्पर भिन्न त्यांच्या ह्या अनुभूती असतात. तर अशा व्यक्तींसाठी त्यांनी अनुलोम विलोम हे रोज 10 मिनिटं करून घेतलं आणि ते करून घेण्यामागचा त्यांचा उद्देश होता की याचा काही परिणाम पेशंट्सवरती होतो का, काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो का हे बघण्याचा त्यांचा निश्चय होता आणि त्याच्यातनं त्यांना रिझल्ट चांगले आले. बरेचसे पेशंट्स बरे झाले. बऱ्याचशा पेशंट्समध्ये जी एक्स्ट्रीम आजाराची सीमा होती ती कमी झाली आणि ते कुठेतरी इलाजमुक्त म्हणजे त्या इलाजातून बाहेर पडण्यास काय म्हणतात त्यांना हे मिळालं, प्रयत्न करताना त्यांना सफलता मिळाली. ती सफलता ह्या अनुलोम विलोममुळे मिळाली आणि त्या दृष्टिकोनातनं हे प्राणायाम तेवढंच महत्त्वाचं आपण गृहीत करावं. आणि बाकीची जी 2 प्राणायाम आहेत, आनापान झालं, भ्रामरी. आनापान परत आलं तुम्हाला एक उच्च श्वास घ्यायला शिकवतं, कुठेतरी रोखायला शिकवतं आणि परत हळू सोडायला शिकवतं. त्यामुळे तुमचं